नमस्कार मित्रांनो, लग्नाची बेडी येणाऱ्या काही भागामध्ये असे होणार की सावी आणि सिंधूचा जीव वाचून राघवने आपल्या अंगावर गोळी झेलून घेतलेली असते, तर सिंधू राघवचे प्राण वाचवते। मधू आणि ऋषभ हे घाईने तिकडे आलेले असतात, तेव्हा मधूसमोर सिंधू जिवंत आहे हे तिला समजते। राघव आणि सिंधूचा सुद्धा खूप मोठा एकमेकांबद्दल गैरसमज होतो। राघव शुद्धीवर येतो त्याच वेळेस सिंधूला चक्कर आलेली असते आणि मंगेश तिला सावरत असतो, तेव्हा राघवचा गैरसमज होतो की सिंधूने मंगेश बरोबर लग्न केले आणि सावी त्यांची मुलगी आहे। इतक्या वर्षांनी सिंधू जिवंत बघून सुद्धा आपल्या रत्नपारखी कुटुंबात का आली नसेल आणि आपण तिच्यासाठी पूर्ण जीवन हे अजूनपर्यंत तिच्या आठवणीत घालतो आणि सिंधूने आपला एकदा सुद्धा विचार केला नाही, असा राघवचा गैरसमज होतो। सिंधूचा सुद्धा गैरसमज होतो की इतक्या दिवसापासून आम्ही त्या घरातून निघून आलो, पण राघवने एक पोलीस ऑफिसर असून सुद्धा आम्हाला शोधण्याचा प्रयत्न केला नाही आणि मधूबरोबर संसार थाटला आणि विनायक त्यांचा मुलगा आहे असा तिचा गैरसमज होतो। म्हणून राघव घाईने सिंधूला विचारत असतो की सिंधू सांग, सावी कुणाची मुलगी आहे, पण सिंधू काही सांगायला तयार नसते। म्हणून राघव आपल्या ती जखमीचा सुद्धा विचार करत नाही आणि रागाने तो मधू, विनायक आणि ऋषभ यांना घेऊन तेथून जायला निघलेला असतो। शेवटी सर्वजण इकडे रत्नपारखी कुटुंबात आलेले असतात, मात्र विनायकच्या पायाला खूप त्रास होत असतो आणि राघव म्हणत असतो की विनायकला आपण आता त्या डॉक्टरकडे नाही न्यायचे, आपण त्याचा उपचार हा एका तज्ज्ञ डॉक्टरकडून म्हणजे दुसऱ्या डॉक्टरांकडून करूयात। घरातील सर्वजण विचार करतात की राघव असे का वागतो, विनायकला तर त्या सावीच्या आईमुळे हा किती फरक मिळाला। तर लगेच एक दिवस सर्वजण जेवण करत असतात आणि विनायकच्या त्या हातामध्ये तो फोटो असतो आणि तो ऋतुजा किंवा राजश्रीला म्हणत असतो की आपण हा फोटो आपल्या येथे भिंतीवर लावूयात, म्हणजे माझी सावी आणि माझी सिंधू आंटी आहे ना, त्या कायम माझ्या समोरच राहतील। तर तो फोटो बघून सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसतो। तर काकू विचारते की अरे हा फोटो कोणाचा आहे, तेव्हा विनायक सांगतो की ही माझी बेस्ट फ्रेंड सावी आणि ही तिची आई सिंधू आंटी माझी डॉक्टर। तर ते ऐकून सर्वांना मात्र खूप मोठा धक्का बसतो। राजश्री विचारते की सिंधू जिवंत आहे आणि मधू तू हे सत्य का लपवले, म्हणजे आपल्या विनायकला बरी करणारी दुसरी तिसरी कोणी नसून सावीची आई म्हणजे सिंधू, आणि सिंधूला सावी ही मुलगी कधी झाली आणि सिंधूला डॉक्टरांनी सांगितले होते की सिंधूच्या जीवनामध्ये कधीही मूल होऊ शकणार नाही, मग हा चमत्कार कसा घडला, नेमकं असे काय, सर्वांना खूप मोठा धक्का बसलेला असतो। राजश्रीला सिंधूचा खूप राग येतो, इतक्या वर्षापासून सिंधू घरापासून लांब राहिली, एकदा सुद्धा घराचा विचार केला नाही आणि जाताना तर ती अंकुरला सुद्धा सोबत घेऊन गेली आणि तिने जिवंत आहे म्हणून एक सुद्धा फोन सुद्धा आपल्याला केला नाही आणि राघव रात्रंदिवस तिच्या आठवणीमध्ये अजून झुरतो आणि तिला आपल्या सख्ख्या मुलीपेक्षा मी तिला जास्त प्रेम दिले, एक मुलगी म्हणून तिचा आपल्याशी नाते जोडले, पण तिने मला काय दिले त्या बदल्यात, एका तिला आईशी सुद्धा बोलूशी का वाटले नसेल, जाण्या अगोदर आईला सुद्धा विचारावसे का वाटले नसेल, म्हणून राजश्रीच्या मनामध्ये सिंधूविषयी आणखीनच राग निर्माण होतो। त्यानंतर विनायक हा तो फोटोज घेऊन बसलेला असतो आणि सावीला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो। तर काकूला सुद्धा राग येतो की आता ही सिंधू या घरात जर परत आली तर काही ना काही वादळ ती निर्माणच करत असते। म्हणून काकू एक विनायकला म्हणत असते की तुझ्या मोबाईलमधील तो सावीचा फोन हा डिलीट करून टाकायचा किंवा ब्लॉक। तर विनायकच्या हातातून ती फोन घेते, तेव्हा विनायकला खूप राग येतो आणि विनायक काकूला म्हणत असतो की आजी प्लीज मला फोन दे, मला सावीला फोन लावायचा, तो फोन ब्लॉक करू नको। तर काकू काही ऐकत नाही आणि विनायकच्या हातातून तो मोबाईल घेऊन विनायक तिच्या मागे धावता धावता पायरीवरून खाली पडतो आणि त्याच्या पायाला प्रचंड असा त्रास होतो। तर इतका त्रास झालेला असतो की विनायकला खूप वेदना होऊ लागतात, कुणाला काहीच समजत नाही की काय करावे। तेव्हा मात्र हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर डॉक्टर हा विनायकचा इलाज करतात, विचारतात की या अगोदर विनायकची ट्रीटमेंट कुठे चालू होती। तेव्हा राघव झालेले सर्व घडलेले प्रकार डॉक्टरांना सांगतो। विनायक म्हणत असतो की मला कोणत्याही डॉक्टरकडून माझा इलाज नाही करायचा, मला तर हे सिंधू माझी डॉक्टर आंटी आहे ना तिच्याकडूनच मला हा इलाज करायचा। राघव काही ऐकण्यासाठी तयार नसतो, कारण त्याला राग आलेला असतो। तो विनायकला म्हणत असतो की सिंधू डॉक्टरचे नाव कधीही
कधीही यापुढे घ्यायचे नाही आणि सावीचे सुद्धा. सावी तुझी बेस्ट फ्रेंड आहे ना, मग सावीला तू भेटण्यासाठी नक्की जाऊ, पण सिंधू डॉक्टरचे नाव घ्यायचे नाही. विनायकला खूप मोठा धक्का बसतो आणि विनायक हा ट्रीटमेंट करण्यासाठी तयार नसतो. तेव्हा डॉक्टर सांगतात की बाळाच्या मनाची सुद्धा आपल्याला विचार करावा लागतो. पेशंटचं जर मनाविरुद्ध केले तर पेशंट कधीही बरा होऊ शकत नाही. त्यामुळे तुमच्या मुलाला ज्या डॉक्टरांकडून इतक्या काळजीने त्याला त्या डॉक्टरांबद्दल इतका लगाव आहे, त्यामुळे तुम्ही प्लीज त्या डॉक्टरांकडून त्यांचा विनायकचा विलाज करून घ्या. मात्र राघव ऐकण्यासाठी तयार नसतो. म्हणून मधु ही घाईने गणपती बाप्पांना जाण्याचे नाटक करते आणि मी विनायकसाठी नवस करते म्हणून ती सिंधूच्या गावाला गेलेली असते आणि सिंधूला तेथे आल्यानंतर सांगते की विनायकला तुझी खरंच खूप गरज आहे. सध्या विनायकच्या पायाला इतका त्रास होतो आणि विनायक आपला इलाज कोणत्या डॉक्टरकडून करायला घ्यायला तयार नाही. सिंधू प्लीज चल. तेव्हा सिंधू म्हणते की मी जर तेथे आले तर राघवला हे मान्य होईल का? राघवला तर माझ्याकडून कोणतेही इलाज करायचं नाही आणि जगातील सर्वात मोठा डॉक्टर तो विनायकसाठी घेऊन येणार. मधु म्हणत असते की काही कर, पण एका आईसाठी तिची ही इच्छा पूर्ण कर. एक आई म्हणून मी विनायकचा उपचार करण्यासाठी तुला परमिशन देते. सिंधू म्हणत असते की नाही, तुम्ही जाऊ शकता. मधु म्हणत असते की प्लीज सिंधू, तू रत्नपारखी कुटुंबात परत चल. विनायकला तुझी खूप गरज आहे. राघवला मी समजावते. सिंधू म्हणते की नाही. तर मधु म्हणत असते की मी सिंधू तुझी वाट बघेन, तू नक्की ये. तेव्हा सिंधू मात्र ही सावीला घेऊन दुसरीकडे जाण्याचा विचार करत असते आणि मंगेशला त्याबद्दल तिने सांगितलेले असते. तेव्हा अचानक सिंधूला सुद्धा राघवची खूप आठवण येत असते आणि राघवला सुद्धा सिंधू अशी का वागली असेल याची आठवण येत असते. त्यानंतर सिंधूचा अचानक निर्णय बदलतो आणि विनायकने तर आपल्याशी कोणतं तरी नातं त्याच्याशी आहे. नक्की काय नातं आहे म्हणून सिंधू घाईने तिकडे जाण्यासाठी निघते. हॉस्पिटलमध्ये राजश्री आणि रत्नाकर असतात. तर राजश्री म्हणत असते की सिंधूने आपल्याला इतका मोठा धोका का दिला असेल, का आपल्यापासून ती इतक्या दूर राहिली असेल. त्यामुळे विनायकचा इलाज सिंधूकडे नाही करायचा म्हणून राजश्रीला सुद्धा खूप राग येतो. तर अचानक सिंधू तेथे येऊन उभी राहते. राजश्रीला खूप मोठा धक्का बसतो. राजश्री म्हणत असते की सिंधू काय, रत्नाकरला तर आनंद झालेला असतो कारण आपली सिंधू परत विनायकसाठी धावून आली. सिंधूला विनायकचे नाते हे तिच्या सख्या मुलापेक्षा म्हणजे अंकुरचे जे काही गुण आहे ती विनायकमध्ये बघत असते. कारण जेव्हा विनायकला ती मिठी मारते तेव्हा तिला अंकुर हा स्पर्श झाल्याचा जाणवतो. कारण विनायक हा दुसरा तिसरा कोणी नसून सिंधूचा ॲक्सिडेंटमध्ये वारलेला मुलगा अंकुरच असतो. तेव्हा मात्र सिंधू घाईनेही शेवटी रत्नपारखी कुटुंबासमोर आलेलीच असते आणि विनायकच्या जे तिचे नाते जोडलेले आहे ते त्या नात्यामुळे सिंधू, सावी आणि विनायक, राघव हे सर्व एकत्र येणार असतात आणि एकत्र आल्यानंतर राघवला सुद्धा सावी आपली मुलगी आहे हे सत्य समजणार असते. तेव्हा मात्र आता राघवला विनायक हा दुसरा तिसरा कोणी नसून अंकुरच आहे हे सत्य सुद्धा राघव समोर येणार असते आणि मधूच्या बाबतीत सुद्धा खूप मोठा असा भयानक अपघात होऊन तिला त्या अपघाताचे एक मोठम असे नक्की तिच्या जीवनामध्ये एक त्रासदायक घटना घडणार असते कारण ती कधीही आई होऊ शकणार नसते. तर आता पुढील भागांच्या अपडेटसाठी पुढे काय काय होत राहणार ते पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.